एकनाथ खडसे म्हणजे एक विझलेला दिवा आहे. त्यांच्या हातात सध्या एकही ग्रामपंचायत नाही, अशा शब्दांत भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावर निशाणा साधला आहे. एकनाथ खडसे यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली. ते जवळपास 3 वर्षांनंतर पुढील 15 दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करतील. खडसे यांच्या या घोषणेनंतर भाजपतील त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी तथा मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच त्यांना एका विझलेल्या दिव्याची उपमा दिली आहे. काय म्हणाले गिरीश महाजन? गिरीश महाजन पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, एकनाथ खडसे एका विझलेल्या दिव्यासारखे आहेत. त्यांची पत्नी व मुलीचाही निवडणुकीत पराभव झाला आहे. सध्या एकही ग्रामपंचायत त्यांच्या हातात नाही. ते एका बँकेला नियंत्रित करत होते. पण आता संचालक मंडळ बदलले असून नव्या बोर्डाचे सदस्य त्यांचे काही एक ऐकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयाला फारसे महत्त्व देण्याची गरज नाही. एकनाथ खडसे यांनी 2020 मध्ये भाजपची 40 वर्षांची साथ सोडली होती. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी भाजप सोडण्यासाठी देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर गतवर्षी अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर त्यांनी शरद पवारांसोबतच राहणे पसंत केले होते. आता 3 वर्षांनंतर त्यांनी पुन्हा एकदा भाजपत जाण्याची घोषणा केली आहे.